सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। जीवनावश्यक साहित्यांचं किट घेऊन शिंदे शेतकऱ्यांच्या दारी पोहोचलेले आहेत। 3 तालुक्यामध्ये 50 टेम्पोंमधून 10,000 कुटुंबियांना किटचं वाटप केलं जाणार आहे। परांडा आणि कळंब तालुक्यामध्ये शिवसेनेकडून किटचं वाटप केलं जाईल। वैयक्तिक मदतीने 18 टेम्पो घेऊन शिंदे हे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। ही 3 दृश्य आहेत। धाराशिवमध्ये शिंदेंकडून ट्रक भरून मदत देण्यात येते। 12 साहित्यांचं किट हे धाराशिवमध्ये पोहोचणार आहे। मदत घेऊन ट्रकही सज्ज झाले होते अगदी काही वेळापूर्वीच आणि आता हे ट्रक भरून शिंदे सध्या धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। धाराशिवच्या सांगवीत शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 12 साहित्यांचं किट असणार आहे। किटमध्ये 5 किलो पीठ, पोहे, मूग डाळ, तेल, चहा पावडर आणि 2 ब्लँकेट असणार आहेत। धाराशिवच्या सांगवीतून देखील आता नुकसानग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जातं। या किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। 2 ब्लँकेट असतील किंवा मग चहा पावडर, पोहे, मूग डाळ, पीठ, तेल या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींचा या किटमध्ये समावेश असणार आहे। 5 किलो पीठ, शेंगदाणे इतर गोष्टी देखील असणार आहेत। तर 12 साहित्यांचं हे किट आहे। मदतीसाठीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील फोटो आहे। शिवसेनेकडून सांगवीमध्ये नुकसानग्रस्तांना किटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ही त्याच ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतोय। शिंदेंकडून 3 तालुक्यात वैयक्तिक 50 टेम्पो मदत देण्यात आलेली आहे। 12 साहित्यांचं किट घेऊन मदतीचे 50 टेम्पो सज्ज। एकनाथ शिंदे हे धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते देखील त्या ठिकाणच्या पूरग्रस्त भागातील सगळ्या नागरिकांसोबत संवाद साधतायत आणि या किटचं देखील आता वाटप केलं जाते। 12 साहित्यांचं हे किट घेऊन मदतीचे 50 टेम्पो सज्ज झालेले आहेत। शिवसेनेकडून सांगवीमध्ये नुकसानग्रस्तांना हे किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तानाजी सावंत, प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांकडून शिंदे सध्या माहिती जाणून घेत आहेत। जीवनावश्यक वस्तू